तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत MIDC नागपूर येथे निघालेल्या विविध जागांबद्दलची माहिती। MIDC नागपूर अंतर्गत वरिष्ठ व्यवस्थापक खरेदी, कनिष्ठ कार्यकारी सहकारी निविदा, वरिष्ठ व्यवस्थापक मार्केटिंग, व्यवस्थापक उत्पादन, अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक QA किंवा QC पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज हे मागवण्यात येत आहे। अर्ज आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 19 सप्टेंबर 2025। तर यासाठी नोकरी ठिकाण असणार आहे आपलं नागपूर। अर्ज पद्धती तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने म्हणजे आपल्याला पोस्टने किंवा बाय हँड सुद्धा आपण अर्ज हे यासाठी करू शकतो। तर निवड प्रक्रिया आपली मुलाखतीद्वारे म्हणजेच इंटरव्ह्यूद्वारे असणार आहे। त्याच्यानंतर अर्ज पाठवण्याचा पत्ता इथे दिलेला आहे तर C23 MIDC हिंगणा नागपूर। अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 19 सप्टेंबर 2025। अधिकृत वेबसाईट म्हणजे त्यांची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवर व्हिजिट करून तुम्ही आणखी माहिती घेऊ शकता। त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन यासाठी काय लागणार आहे ते बघू। तर वरिष्ठ व्यवस्थापक खरेदी या पदासाठी एक्सपिरियन्स ऑफ मोर दॅन 10 years इन सिमिलर इंडस्ट्री, मस्ट हॅव एक्सलन्स निगोशिएटिंग स्किल अँड मस्ट हॅव इंटिग्रिटी। त्याच्यानंतर कनिष्ठ कार्यकारी सहकारी निविदा यासाठी एक्सपिरियन्स ऑफ मोर दॅन 3 years इन फिलिंग गव्हर्नमेंट टेंडर्स, एक्सलंट नॉलेज ऑफ GEM पोर्टल। त्याच्यानंतर थर्ड पोस्ट वरिष्ठ व्यवस्थापक मार्केटिंग यासाठी 10 years plus experience in securing structural fabrication and equipment manufacturing order for steel, engineering and other industries, should be able to establish a new line business posting। त्याच्यानंतर व्यवस्थापक उत्पादन यासाठी BE किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल विथ 5 years of experience in fabrication। अभियंता उत्पादन यासाठी BE किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल 2 years of experience in fabrication। वरिष्ठ व्यवस्थापक QA किंवा QC साठी सुद्धा सेम BE किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल 5 years of experience QA किंवा QC DOC क्लायंट अँड इन्स्पेक्शन लायसन्स। त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आहे हाऊ टू अप्लाय। तर यासाठी अप्लाय कसं करायचं हे आपण बघितलेलंच आहे, पुन्हा एकदा बघू। वरील पदासाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे बाय पोस्ट किंवा बाय हँड सुद्धा आपण ते करू शकतो। अर्ज सादर करण्यासाठी सविस्तर सूचना आहेत ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या आहेत, ते आपण प्रोव्हाइड केलेले आहे। अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावरच सादर करायचा आहे। अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्यायची आहे। अपूर्ण अर्ज असणार आहेत ते नाकारले जाणार आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 19 सप्टेंबर 2025। तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती। तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।